नमस्कार मंडळी, चला होऊया शेअर बाजारावर स्वार या आपल्या मालिकेच्या 27व्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मला आशा आहे की तुम्ही आधीचे सगळे भाग क्रमाने बघितले असतील. ते मी अर्थात एका विशिष्ट विचारांनी टप्प्याटप्प्याने ते विषय मांडलेले आहेत, त्यामुळे ते क्रमानेच बघणं चांगलं. ते अर्थातच अन्वयार्थच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला एकत्रपणे बघता येतील. चला होऊया शेअर बाजारावर स्वार ह्या प्लेलिस्टवरती क्लिक केलं की एका खाली एक सगळे भाग तुम्हाला पाठोपाठ बघता येतील. तसे आपण अवश्य बघा जर आपण ह्या व्हिडिओवरती थेट आला असेल तर. ह्या व्हिडिओचा विषय आहे लिव्हरेजची कमाल आणि दणका. हा काय प्रकार आहे त्याच्याबद्दल मी अर्थातच माहिती सांगणार आहे, पण कुठल्याही शेअर गुंतवणूकदाराला हे लिव्हरेज हा प्रकार जो आहे तो माहिती असला पाहिजे. दुर्दैवाने मराठी चॅनल्सवरती ह्याच्यावरती फारसं बोललं जात नाही. इंग्रजीमध्ये अर्थात माझ्या फिनट्रेनिका या चॅनलवरती मी लिव्हरेज ह्या विषयावरती कितीतरी व्हिडिओ बनवलेले आहेत, परंतु निदान मराठी गुंतवणूकदारांना त्याची प्राथमिक तरी माहिती व्हावी ह्या हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे. अर्थात हा तपशिलामध्ये आहे, त्यामुळे थोडंसं वेळ काढून हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला त्याचा खरा लाभ उठवता येईल. ह्याच्याशी एक संलग्न विषय आहे तो म्हणजे शेअरचा बीटा बीटा ऑफ अ शेअर. त्याच्यावरती पण माझ्या इंग्रजी फिन डॅश ट्रेनिका, फिन फॉर फायनान्स, ट्रेन फॉर ट्रेनिंग ट्रेनिका, फिन डॅश ट्रेनिका ह्या इंग्रजी चॅनलवरती बीटा या विषयावरती देखील माझे 2 व्हिडिओ आहेत. पण त्या बीटाला सुद्धा मी इथे स्पर्श करणार आहे. तोही किंवा तीही संकल्पना आपल्याला माहिती असली पाहिजे. तर चला मंडळी, आपण या विषयामध्ये आता विषय प्रवेश करूया. कुठल्याही धंद्यामध्ये तुम्ही कुठल्याही धंद्याचा विचार करा, त्याच्यामध्ये स्थायी स्वरूपाचे, स्थायी म्हणजे ज्याला फिक्स कॉस्ट म्हणता येईल, की ज्याचा संबंध हा वेळेशी असतो. म्हणजे उदाहरणार्थ जे जे खर्च हे आपण काही वेळेसाठी मोजतो त्याला स्थायी स्वरूपाचा खर्च म्हणता येईल. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखादं ऑफिस भाड्याने घेतलं तर त्याचं जे भाडं असतं ते स्थायी स्वरूपाचा खर्च असतो, कारण ते भाडं तुम्ही तुमच्या धंद्याशी निगडित नसतं पण वेळेशी निगडित असतं. दर महिन्याला तुम्हाला अमुक एक भाडं द्यावंच लागतं. त्याचप्रमाणे लोकांना पगार जे दिले जातात त्यातला 80% भाग हा वेळेशी निगडित असतो. 20% हा त्याला बोनस म्हणता येईल किंवा व्हेरिएबल पे अशा स्वरूपाचा असतो, की जो धंद्याच्या यशावरती, त्याच्या नफ्यावरती अवलंबून असतो किंवा विक्रीवरती अवलंबून असतो. परंतु स्थायी स्वरूपाचे जे खर्च असतात ते जेव्हा जेव्हा तुम्ही क्षमता निर्मिती करता आपल्या व्यवसायामध्ये, त्यावेळेला ह्या स्थायी स्वरूपाचे खर्च आपोआप निर्माण होतात. क्षमता म्हणजे ही मनुष्यबळाच्या माध्यमातून क्षमता असेल, उत्पादन क्षमता असेल, कुठल्याही प्रकारची क्षमता निर्माण झाली किंवा जागेच्या दृष्टीने आपण विचार केला तर ती क्षमता असेल, कुठलीही क्षमता धंद्यामध्ये निर्माण केली की स्थायी स्वरूपाचे खर्च सुरू होतात. त्याच्यात सुद्धा 2 प्रकार असतात. पहिला जो असतो तो धंदा किंवा व्यवसायाच्या स्वरूपाशी निगडित असतो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याने रेस्टॉरंट टाकलं की रेस्टॉरंट उघडल्याबरोबर त्याचे काही स्थायी स्वरूपाचे खर्च हे होणारच. मग त्याच्यामध्ये मनुष्यबळाचा खर्च आला, भाड्याचा खर्च आला, घसारा ज्याला डेप्रिसिएशन म्हणतात ते आलं, त्याची एक स्वच्छतेवरती खर्च आला, विजेचं बिल दर महिन्याला काही ना काही प्रमाणामध्ये येणार, त्याच्यामध्ये जे एसी असतात त्याचं मेंटेनन्सचा विषय आला. म्हणजे थोडक्यात रेस्टॉरंट उघडल्यानंतर त्या धंद्या व्यवसायाच्या स्वरूपाशी निगडित असे स्थायी खर्च लगेच सुरू होतात. तो मीटर लगेच पडतो. वेगवेगळ्या धंद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असतात, परंतु काही धंद्यामध्ये किंवा धंद्याच्या स्वरूपामध्ये हे स्थायी स्वरूपाचे खर्च अधिक असतात. विशेषतः रेस्टॉरंट, हॉटेल्स, एअरलाइन्स, खूप प्रचंड मोठ्या उत्पादन करणाऱ्या स्टील कंपन्या, यांचं आपल्याला इथे उदाहरण घेता येईल की जिथे स्थायी स्वरूपाचे खर्च खूप मोठ्या प्रमाणावर असतात. पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स या सगळ्यांमध्ये घसारा किंवा अशा स्वरूपाचे खर्च अधिक असतात. पण दुसरे जे स्थायी स्वरूपाचे खर्च निर्माण होतात ते जेव्हा एखादा धंदा कर्ज घेतो तेव्हा निर्माण होतात. त्यातनं व्याजाचा खर्च निर्माण होतो. व्याज ही आपल्याला माहिती आहे, आपण म्हणतो दर साल दर शेकडा 7%. याचा अर्थ ते वेळेशी निगडित असतं व्याज. तुमचा धंदा किती झाला त्याच्याशी व्याज निगडित नसतं. त्यामुळे तोही एक स्थायी स्वरूपाचा खर्च निर्माण होतो. अर्थात पहिला जो आहे धंदा व्यवसायाच्या स्वरूपाशी निगडित असलेला स्थायी स्वरूपाचा खर्च आहे, तो तुम्ही कर्ज घ्या किंवा घेऊ नका तो आपापच सुरू होतो, त्याचा मीटर लगेच पडतो. परंतु
दुसऱ्या प्रकारचा जो स्थायी खर्च आहे कर्जाशी निगडीत, तो तुम्ही कर्ज घेतलं तरच तो मीटर सुरू होतो. एखादा धंदा जर पूर्णपणे तुम्ही शेअर होल्डर्स किंवा समभागधारकांच्या भांडवलातनं उभा केलात आणि कर्जच घेतलं नाहीत, विशेषतः आय टी क्षेत्रामध्ये हे लागू पडतं, कारण आय टी क्षेत्रांना सहजतेने कर्ज उभारणं कठीण होतं, कारण त्यांचं जे प्रकारची सेवा असते त्याच्यामध्ये यंत्र मशिनरी असं काही नसतं. ऑफिस सुद्धा भाड्याने घेतलेलं असतं बहुतांश वेळेला. त्यामुळे कशाच्या तारणासमोर कर्ज घ्यायचा हा त्यांना मोठा प्रश्न असतो आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टर्स मनी समभागधारकांचे पैसे वापरून हे धंदे उभे केलेले असतात. त्यामुळे तिथे कर्जाशी निगडीत खर्च जवळपास नसतात. परंतु इतर अनेक खर्च आहेत की जिथे क्षमा करा, खर्च नव्हे, उद्योग आहेत की जिथे कर्ज हे घेतलंच जातं. विशेषतः जिथे उत्पादन क्षेत्र येतं, मॅन्युफॅक्चरिंग येतं, किंवा काही प्रमाणामध्ये रिटेल उद्योग आहे की जिथे स्वतःची जागा घ्यायचा मानस आहे, तर तिथे अर्थात कर्ज घेतलं जातं आणि मग त्या कर्जाचा पण एक मीटर सुरू होतो व्याजाच्या संदर्भामध्ये आणि तो दुसऱ्या प्रकारचा स्थायी खर्च असतो. थोडक्यात तुम्ही कल्पना करा, दोन प्रकारच्या स्थायी स्वरूपांचे हे लेयर्स ह्या कुठल्याही धंद्यामध्ये असतात. आता आपण थोडं पुढे जाऊया. तर ह्या दोन प्रकारचे जे लेयर्स आहेत त्यातून दोन प्रकारचं लिव्हरेज तयार होतं. जे धंद्याशी निगडीत स्थायी स्वरूपाचे खर्च आहेत, मनुष्यबळावरचा खर्च, भाडं, घसारा वगैरे वगैरे, त्यातून ऑपरेटिंग लिव्हरेज तयार होतं. आपण ते अर्थात एका उदाहरणाने घेणार आहोत. ऑपरेटिंग लिव्हरेज कसं तयार होतं, कसं त्याची गणित मांडायचं आणि त्याचे परिणाम काय होतात, ते आपण सगळंच तपशिलामध्ये बघणार आहोत. दुसरं जे आहे ते फायनान्शियल लिव्हरेज तयार होतं. ते जेव्हा त्या धंद्यानी किंवा कंपनीनी कर्जाऊ पैसे घेतलेले असतात तेव्हा. जर त्यांनी कुठल्याही प्रकारे कर्जाऊ पैसेच घेतले नाहीत तर फायनान्शियल लिव्हरेजचा काहीच परिणाम नसतो, फक्त ऑपरेटिंग लिव्हरेजचा परिणाम असतो. अर्थात त्याची सांगड कशी घालायची हे सगळंच मी तुम्हाला सोदाहरण म्हणजे उदाहरणासहित सांगणार आहे. आणि ते सुद्धा एक रंजक उदाहरण घेऊन, ते म्हणजे किंगफिशर एअरलाईनचं. अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याच्याशी राजकारण पण खूप मोठ्या प्रमाणावर जोडलं गेलेलं आहे. पण आपण राजकारण बाजूला ठेवूया, निखळ आर्थिक दृष्टीने विचार करूया की किंगफिशर का बुडली. तेव्हा आपल्याला ह्या ऑपरेटिंग लिव्हरेज आणि फायनान्शियल लिव्हरेजकडे वळावं लागतं आणि मग त्यातूनच आपल्याला आपण धडे घेतो की आपल्या गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये आपण काय काळजी घ्यायला लागते. तर ते सगळंच आपण अधिक विस्तृतपणे बघणार आहोत. तर जाऊया पुढे. आता ह्याचा नफ्यावर काय परिणाम होतो थोडक्यात मी सांगतो, नंतर आपण उदाहरणांनी बघू. जेवढं अधिक लिव्हरेज, मग ते ऑपरेटिंग लिव्हरेज असो किंवा फायनान्शियल लिव्हरेज असो, नफ्यामधली वाढ ही खूप अधिक आणि नफ्यामधली घट सुद्धा खूप अधिक असते. जिथे लिव्हरेज जास्ती तिथे नफ्यामध्ये होणारा बदल जास्ती, असं सोपं सूत्र तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता हे आपण उदाहरणांनी नक्कीच बघणार आहोत, परंतु पुन्हा एकदा मी सूत्र सांगतो की जेवढं लिव्हरेज जास्ती तेवढं नफ्यामध्ये होणारा बदल जास्ती. परत एकदा सांगतो की जेवढे स्थायी स्वरूपाचे खर्च जास्ती तेवढं लिव्हरेज जास्ती, जेवढं लिव्हरेज जास्ती तेवढं नफ्यावरती होणारा परिणाम जास्ती. एखाद्या सीसॉचा तुम्ही कल्पना करा, सीसॉच्या मध्यभागी बरोबर तिथे तो एक लोखंडी बार असतो, दोन्ही बाजूला बरोबर एक सारख्या लांबीचं लाकूड असतं आणि त्याच्यावरती आपण सीसॉ खेळतो. परंतु विचार करा, तो जो मधला लोखंडी बार आहे तो सरकवला एका बाजूला, तर एक छोटासा उंडका एका बाजूला आणि प्रदीर्घ उंडका दुसऱ्या बाजूला, तर छोट्या उंडक्याची हालचाल करून आपण खूप मोठी हालचाल दुसऱ्या बाजूला करू शकतो. काहीसं हे तसंच. तर त्या दृष्टीने आपण विचार करूया, ते म्हणजे एक उदाहरण घेऊन. मंडळी, आपण एका उदाहरणाने हे सगळी संकल्पना समजून घेऊया. आपण असं धरूया की एका कंपनीची विक्री 1,000 कोटी रुपये आहे आणि त्यातून विक्री संलग्न बदलणारे खर्च म्हणजे उदाहरणार्थ कच्चा माल, त्यानंतर त्यांना लागणारी वीज किंवा इतर कुठल्याही प्रकारची एनर्जी, किंवा त्यांना समजा कोळशाचं किंवा तेलाची गरज असेल इंधन म्हणून तर तो खर्च, किंवा विक्रीसाठी जे त्या विक्रीशी संलग्न खर्च असतात म्हणजे उदाहरणार्थ डिस्ट्रीब्युटरचं कमिशन असतं, असे सगळे जे विक्री संलग्न बदलणारे खर्च असतात, जे विक्री कमी जास्ती जशी होते तसे तेही बदलतात, त्याला इंग्रजीमध्ये व्हेरिएबल कॉस्ट म्हटलं जातं. त्या आपण धरूया 450 कोटी आहेत.
आता ह्या दोघांचं जर आपण वजाबाकी केली तर कॉन्ट्रीब्युशन नावाची एक संकल्पना येते. ती येते 550 कोटी. आता ह्याला कॉन्ट्रीब्युशन का म्हणतात? तर आपण आता इथे फक्त विक्री संलग्न खर्च धरलेले आहेत. अजून जे खर्च या गणितामध्ये यायचे ते म्हणजे स्थायी स्वरूपाचे खर्च. त्याच्यात आपण आधी बघितलं 2 प्रकारचे स्थायी स्वरूपाचे खर्च आहेत. एक म्हणजे अशा प्रकारचे खर्च की जे धंद्याशीच निगडीत आहेत. त्या प्रकारचा धंदा काढला की ते येणारच. दुसऱ्या प्रकारचे स्थायी स्वरूपाचे खर्च आहेत ते कर्ज घेतलं तरच येणार, म्हणजे व्याजाच्या स्वरूपामध्ये. तर हे दोन्ही खर्च अजून आपण धरायचे आहोत. आता आपण टप्प्याटप्प्याने ते दोन्ही धरूया. तर कॉन्ट्रीब्युशन मधनं आपण जेव्हा स्थायी स्वरूपाचे धंद्यातले खर्च वजा करतो ते आपण धरूया 300 कोटी आहेत. तर हे 300 कोटी आपण त्या कॉन्ट्रीब्युशन मधनं वजा केले की स्थायी स्वरूपाचे जे व्याज आहे तो धरायच्या आधी, म्हणजे त्याच्या पूर्वीचा नफा, ते धरल्यानंतर अर्थात नफा कमी होणार आहे, पण त्याच्या पूर्वीचा नफा 250 कोटी आहे. आता थोडंसं इथे पुन्हा कॉन्ट्रीब्युशन वरती, कॉन्ट्रीब्युशन हा शब्द अशासाठी वापरला जातो की एका प्रकारे ते सगळं स्थायी स्वरूपाचे जे खर्च आहेत ते वसूल करण्यामध्ये याचं कॉन्ट्रीब्युशन येतं, या रकमेचं. त्यातून स्थायी स्वरूपाचे खर्च वसूल केले जातात, मग ते धंद्याशी निगडीत असो आणि व्याजाशी निगडीत असो, आणि मग जो पैसा राहतो कॉन्ट्रीब्युशन मधला तो नफ्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असतो. अशा अर्थाने त्या कॉन्ट्रीब्युशन या शब्दाकडे तुम्ही बघा. आता याच्यानंतर जो स्थायी स्वरूपाचा व्याजाचा खर्च असतो तो आपण 150 कोटी धरूया. म्हणजे आपला जो करपूर्व नफा आहे, म्हणजे जो कंपनी कर लागू असतो, इन्कम टॅक्स ज्याला म्हणता येईल, तो धरण्यापूर्वीचा नफा किती आहे तर 100 कोटी आहे. आता त्याच्यावरती 25 ते 30 कोटीच्या दरम्यान कुठेतरी कर येईल आणि मग उरलेला करोत्तर नफा असं आपल्याला म्हणता येईल. पण त्या तपशिलात मी आता जात नाही, कारण आपलं सगळं लक्ष आहे ते ह्या स्थायी स्वरूपाच्या खर्चांवर आहे. आता आपण ऑपरेटिंग लिव्हरेज, फायनान्शियल लिव्हरेज आणि टोटल लिव्हरेज या संकल्पना बघणार आहोत. ऑपरेटिंग लिव्हरेज कसं गणित मांडलं जातं तर कॉन्ट्रीब्युशन भागिले स्थायी स्वरूपाच्या व्याजापूर्वीचा नफा म्हणजे 550 भागिले 250 हे 2.2 आलं. आता हे कशावर अवलंबून आहे तर स्थायी स्वरूपाच्या खर्चावरती अवलंबून आहे. कल्पना करा की हे खर्च जर अधिक असते, समजा 400 असतं, तर 550 वजा 400 म्हणजे हे 150 झालं असतं, आणि 550 भागिले 150 म्हणजे हे ऑपरेटिंग लिव्हरेज वाढलं असतं. थोडक्यात स्थायी स्वरूपाचे खर्च जेवढे जास्ती तेवढं ऑपरेटिंग लिव्हरेज जास्ती, हा विषय आपण लक्षात ठेवूया. आता आपण फायनान्शियल लिव्हरेज बघूया. तर ते कसं गणित मांडलं जातं तर 250 म्हणजे स्थायी स्वरूपाच्या व्याजापूर्वीचा नफा भागिले करपूर्व नफा, 250 भागिले 100 म्हणजे फायनान्शियल लिव्हरेज आलं 2.5. तर हे जे फायनान्शियल लिव्हरेज आहे ते सुद्धा जर स्थायी स्वरूपाचे व्याज खर्च जास्ती असते, समजा 200 असते 150च्या ऐवजी, तर आपला करपूर्व नफा केवळ 50 असता, 250 वजा 200 50 असता, आणि फायनान्शियल लिव्हरेज 5 झालं असतं. म्हणजे थोडक्यात स्थायी स्वरूपाचा व्याज खर्च जास्ती तेवढं फायनान्शियल लिव्हरेज जास्ती. समजा हे 0 असतं स्थायी स्वरूपाचा व्याज खर्च, तर 250 वजा 0 म्हणजे 250च राहिलं असतं. मग फायनान्शियल लिव्हरेज किती झालं असतं तर केवळ 1 राहिलं असतं. म्हणजे थोडक्यात जर कंपनीने कर्जच घेतली नसतील तर फायनान्शियल लिव्हरेज हे कमीत कमी असतं, म्हणजे 1 असतं. आता या दोघांचा जेव्हा आपण गुणाकार करतो, ऑपरेटिंग लिव्हरेज गुणिले फायनान्शियल लिव्हरेज, तर तेव्हा टोटल लिव्हरेज आपल्याला मिळतं. आता 2.2 गुणिले 2.5 तर ते 5.5 आलं. आपण हे गणित थेट सुद्धा काढू शकतो. इथे तर तुम्ही बघितलं तर कॉन्ट्रीब्युशन 550 आहे आणि करपूर्व नफा 100 आहे. 550 भागिले 100 हे सुद्धा आपण गणित करू शकतो आणि तेच उत्तर येतं 5.5. कारण एका ठिकाणी हे 250 खाली आहेत, एका ठिकाणी वर आहेत, म्हणजे ते एकमेकांची गुणाकार करताना निघून जातात आणि 550 भागिले 100च राहतं. पण आपण तरी सुद्धा ऑपरेटिंग लिव्हरेजचं गणित मांडलं, फायनान्शियल लिव्हरेजचं गणित मांडलं, याला काही कारण आहे. कारण ऑपरेटिंग लिव्हरेज किती आहे याचा सारासार विचार करूनच फायनान्शियल लिव्हरेज ठरवावं लागतं. त्याबद्दल मी अधिक तुम्हाला सांगणारच आहे. परंतु म्हणून एवढं लक्षात ठेवा की म्हणून थेट टोटल लिव्हरेज काढून चालत नाही. आपल्याला ह्या दोघांकडे पण लक्ष ठेवायला लागतं, ऑपरेटिंग लिव्हरेज आणि फायनान्शियल लिव्हरेजकडे. त्यामुळे त्याचा आता कसा परिणाम होतो हे आपण ह्याच गणिताच्या आधारे बघूया जेव्हा विक्रीमध्ये बदल होतो तेव्हा. बघूया पुढे. आत्ता आपल्या समोर मांडलेलंच गणित आहे. हा जो रकाना पहिला आहे 1450
हा बरोबर आधीच्या सारखाच आहे, काही त्याच्यात बदल नाही आहे. त्याच्या बाजूला मी ते ऑपरेटिंग लिव्हरेज लिहिलेलं आहे 2.2, करपूर्व नफ्याच्या बाजूला फायनान्शियल लिव्हरेज लिहिलेलं आहे 2.5. या दोघांचा जर गुणाकार केला तर तो येतो 5.5, हेही आपल्याला माहिती आहे. आता इथे बदल कसा झालाय बघा. इथे दुसरा जो रकाना आहे तिथे विक्री वाढलेली आहे, तिसरा जो रकाना आहे तिथे विक्री कमी झालेली आहे. 10% वाढली, 10% कमी झाली. पहिल्यांदा आपण वाढल्यानंतर काय परिणाम होतो बघूया. 1000ची विक्री 10% वाढून जेव्हा 1100 होते, त्यावेळेला विक्री संलग्न बदलणारे खर्च देखील 10% वाढतात. अर्थात आपण ह्या सगळ्या गणितामध्ये आता महागाई बाजूला ठेवलेली आहे. महागाईचं एक आणखीन एक व्हेरिएबल त्यात तयार होतं, पण ते आपण आता बाजूला ठेवूया. इथे आपण ही संकल्पना समजून घेऊया. तर त्यामुळे काय होतं, कॉन्ट्रीब्युशन पण 10% वाढली, 550 ची 605 झाली. परंतु स्थायी स्वरूपाचे जे दोन्ही खर्च आहेत 300 आणि 150, त्यात काहीच बदल झाला नाही. त्यामुळे 605 वजा 300, स्थायी स्वरूपाच्या व्याजापूर्वीचा नफा हा 305 झाला. आता 305 आणि 250 याची आपण जर तुलना केली तर आपल्याला लक्षात येईल की तो 22% नफा वाढला. आणि मग त्याचा संबंध आपल्याला ह्या ऑपरेटिंग लिव्हरेजशी सहज जोडता येतो. कारण आपल्या इथे लक्षात येईल की 10% विक्री वाढल्यामुळे हा जो स्थायी स्वरूपाचा व्याजापूर्वीचा नफा आहे, किंवा ज्याला इंग्रजीमध्ये आपण असं म्हणू की प्रॉफिट बिफोर फिक्स्ड फायनान्शियल कॉस्ट, तो 22%, म्हणजे 10% विक्री वाढ गुणिले 2.2 ऑपरेटिंग लिव्हरेज, म्हणजे 22% इथे आपल्याला घसघशीत वाढ ह्या नफ्यामध्ये दिसते. आणि आता पुन्हा स्थायी स्वरूपाचा व्याज खर्च पण तेवढाच राहतो, तो राहतो 150. आणि त्यामुळे करपूर्व नफा झाला 155. आता इथे मात्र आपल्याला 55% घसघशीत वाढ दिसते. ह्याला कारण तुम्हाला आठवत असेल मंडळी की टोटल लिव्हरेज जे आहे 2.2 गुणिले 2.5 हे 5.5 आहे. आणि त्यामुळे 10%ची विक्री वाढल्यानंतर 5.5 गुणिले 10% म्हणजे 55% करपूर्व नफा वाढला. आता बघा किती वेगाने काहीही न करता हा नफा वाढला. म्हणूनच आपल्याला कधी कधी पेपरात वाचायला मिळतं एखाद्या कंपनीची विक्री एवढ्या टक्क्यांनी वाढली पण नफा मात्र झपाट्याने वाढला. त्याला कारण हे लिव्हरेज असतं. त्यामुळे किंवा ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायलाच पाहिजे. आता बघूया काय दुसऱ्या प्रकारचा परिणाम होतो. आता जेव्हा विक्री 10% घटते, 1000ची 900 झाली, त्यावेळेला विक्री संलग्न खर्च सुद्धा कमी झाले, 405 झाले. कॉन्ट्रीब्युशन देखील 10%नीच कमी झाली, 495 झाली. परंतु स्थायी स्वरूपाचे खर्च तसेच राहिलेले आहेत. त्यामुळे काय झालं बघा, स्थायी स्वरूपाच्या व्याजापूर्वीचा नफा हा आता 250 वरनं 195 वर घटला. आणि त्याच्यामध्ये जी एकंदरीत आता कमी आलेली आहे ती 22% कमी आलेली आहे. आणि त्याचप्रमाणे इथे जर आपण बघाल तर करपूर्व नफा हा केवळ 45 आहे, म्हणजे 55% घट झालेली आहे. तर इथे आपल्याला असं दिसेल की 10% विक्रीतली वाढ 55% नफ्यामध्ये वाढ करवते, आणि 10% विक्रीमध्ये झालेली घट ही 55% नफ्यामध्ये घट घडवते करपूर्व नफ्यामध्ये. आणि अर्थात करोत्तर नफ्यामध्ये पण तशीच घट होणार आहे. थोडक्यात या लिव्हरेजचा, टोटल लिव्हरेजचा एकूण परिणाम आपण बघितला. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पथ्य काय पाळावं लागतं कंपन्यांना आणि आपल्याला, ह्याच्याकडे आपण थोडंसं आता जाऊया. आता एक तत्व याच्यामध्ये असं असतं की जिथे ऑपरेटिंग लिव्हरेज अधिक असतं एखाद्या धंद्यामध्ये, म्हणजे कल्पना करा आपल्या गणितामध्ये 2.2 होतं, समजा ते आणखीन जास्ती असतं, 4 असतं, तर जिथे एवढं जास्ती ऑपरेटिंग लिव्हरेज आहे तिथे फायनान्शियल लिव्हरेज अतिशय कमी ठेवलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात एखाद्या धंद्याचं स्वरूप असं आहे की जिथे ऑपरेटिंग लिव्हरेज हे आपोआपच जास्ती असतं. म्हणजे उदाहरणार्थ एखादं हॉटेल उघडणं, मोठं 100 रूम्सचं हॉटेल उघडणं, तुम्ही कल्पना करा ऑपरेटिंग लिव्हरेज खूप जास्ती असेल. कारण हे नवीन तुम्ही हॉटेल निर्माण केल्याबरोबर तुम्हाला तेवढ्या संख्येने कर्मचारी वर्ग असला पाहिजे, त्याची स्वच्छतेसाठी रचना असली पाहिजे, त्याच्यावरचा घसारा आला, त्याच्यावरची वीज आली, स्वच्छता आली. म्हणजे थोडक्यात ऑपरेटिंग लिव्हरेज खूप जास्ती आहे. एअरलाईन आहे, खूप जास्ती ऑपरेटिंग लिव्हरेज आहे. तिथे फायनान्शियल लिव्हरेज हे कमी असलं पाहिजे. तिथे तुम्ही पैसे कर्जाने न घेता इक्विटी, म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्याकडनं पैसे उभे केले पाहिजेत. जे कर्ज देणारे लोक आहेत, म्हणजे डिपॉझिटर्स आहेत, बँका आहेत, त्यांच्याकडनं पैसे खूप जास्ती घ्यायला नकोत.
कारण नाही तर फायनान्शियल लिव्हरेज तयार होईल आणि मग त्याचा परिणाम काय होईल? उदाहरणार्थ ऑपरेटिंग लिव्हरेज खूप जास्ती आहे, 4 आहे आणि त्यात तुम्ही फायनान्शियल लिव्हरेज निर्माण केलं तर 4 समजा गुणिले 3 तर ते 12 झालं. तर तुम्ही कल्पना करा की नफ्यामधली वाढही किती होऊ शकते आणि घटही किती होऊ शकते. म्हणून ही काळजी नेहमी घ्यायला लागते कंपनीला. तर इथे आता मंडळी मी थोडंसं किंगफिशरचा विषय आणतो. किंगफिशर एअरलाईनला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला एक उत्तम फायनान्शियल मॅनेजमेंटचं म्हणून मी उदाहरण त्यांचं देत असे किंगफिशर एअरलाईनचं. कारण एअरलाईन इंडस्ट्रीमध्ये पण ऑपरेटिंग लिव्हरेज खूप जास्ती असतं आणि म्हणून त्यांनी सुरुवातीला फायनान्शियल लिव्हरेज अतिशय कमी ठेवलं. आपलं स्थायी स्वरूपाचे जे खर्च आहेत त्याचं सुद्धा उत्तम नियोजन केलं. किंगफिशर एअरलाईननी स्वतःचे तिकीट किंवा चेक इन काउंटर सुद्धा उघडले नाही. स्वतःची विमानाचं मेंटेनन्स करण्यासाठी वगैरे स्वतःची अशी रचना देखील उभी केली नाही. उलट ह्या सगळ्या गोष्टी इंडियन एअरलाइन्सकडनं करून घेतल्या, कारण त्यांची विमानं सारख्या प्रकारची होती. एअरबस 320 या प्रकारची विमानं होती. त्यामुळे त्याचं मेंटेनन्स वगैरे पण इंडियन एअरलाइन्सकडनं करून घेतलं आणि प्रत्यक्ष जेवढा वापर होईल तेवढा खर्च त्यांनी तो केला. म्हणजे थोडक्यात तो स्थायी स्वरूपाचा खर्च न ठेवता जेवढा वापर होईल तेवढा खर्च त्यांनी इंडियन एअरलाइन्सला दिला. त्यामुळे काय झालं, त्यांचं ऑपरेटिंग लिव्हरेजही कमी राहिलं आणि कर्ज कमी काढल्यामुळे फायनान्शियल लिव्हरेजही कमी होतं. हे एक उत्तम उदाहरण होतं एखादी एअरलाईन सुरू केल्यानंतर कशा प्रकारे करायला पाहिजे. किंगफिशर घसरली कुठे? तर जेव्हा त्यांनी डेक्कन एअर ताब्यात घेतली त्यावेळेला डेक्कन एअर ही लो कॉस्ट एअरलाईन होती, किंगफिशर ही प्रीमियम एअरलाईन होती. डेक्कन एअर लो कॉस्ट होती, त्यांची विमानं सुद्धा वेगळ्या प्रकारची होती. बोईंग 737 अशा प्रकारची विमानं होती. त्यांचं बिझनेस मॉडेल वेगळं होतं. आता ह्या दोन वेगळ्या प्रकारच्या एअरलाईन इंटिग्रेट करण्यासाठी, एकत्र आणण्यासाठी वेळ जातोच आणि अशा काळामध्ये ऑपरेटिंग लिव्हरेज पुन्हा एकदा खूप अधिक वाढलेलं असतं, कारण तुम्हाला या दोन्ही टीम्स एकत्र आणणं, त्याच्यावरती स्थायी स्वरूपाचे खर्च करावे लागतात. त्या सगळ्यांची संस्कृती एकवटणं, याच्यावरती खर्च करायला लागतात. ट्रेनिंग, या सगळ्यावरती खर्च जातो. आता अशा ह्याच्यामध्ये ऑपरेटिंग लिव्हरेज जास्ती असताना चूक कुठे झाली, तर त्यांनी कर्ज घेऊन डेक्कन एअर घेतली. त्यामुळे फायनान्शियल लिव्हरेज वाढलं. आता ह्या दोघांचं जेव्हा मल्टिप्लायर इफेक्ट येतो त्यावेळेला आपण बघितलं की जर काही कारणाने विक्रीमध्ये घट झाली, आणि असं होतं जेव्हा दोन कंपन्यांचं एकत्रीकरण होतं, इंटिग्रेशन होतं, कन्सॉलिडेशन होतं, मर्जर होतं, त्यावेळेला हीच खूप काळजी घ्यायला लागते की आपण प्रचंड कर्ज घेऊन हे केलं नाही ना. कारण एक काळ असा जातो की दोन्ही संस्था एकत्र येताना त्याच्यामध्ये वेळ जातो, त्यावेळेला स्पर्धकांना वाव मिळतो, स्पर्धक लचके तोडायला तयार असतात आणि अशा वेळेला या कंपनीच्या हातून अक्षम्य चुका होऊ शकतात. आणि मग त्यावेळेला जर त्यांचं फायनान्शियल लिव्हरेज जास्ती असेल आणि विक्री जर त्या मानाने वाढली नाही किंवा कमी झाली, तर दोन्ही लिव्हरेजचा एकत्र परिणाम आपण आधीच गणितामध्ये बघितलेला आहे. समजा कल्पना करा की ऑपरेटिंग लिव्हरेज आणि फायनान्शियल लिव्हरेजचा गुणाकार टोटल लिव्हरेज 10 असेल एखाद्या कंपनीचं झालेलं. समजा ऑपरेटिंग लिव्हरेज 4 आहे आणि फायनान्शियल लिव्हरेज 2.5 आहे, तर 4 गुणिले 2.5 म्हणजे 10 झालं. तर 10% विक्रीमध्ये जर घट झाली तर 100% नफा निघून जातो. 15% झाली तर नफा राहिला बाजूला, 50% आधीच्या नफ्याच्या तुलनेत नफ्या एवढा 50% लॉस होतो. आता इथेच गाडी किंगफिशरची घसरली आणि म्हणून इथे काळजी घ्यायला लागते की अशा प्रकारचं एक प्रचंड हवेपोटी तुम्ही जेव्हा एक अधिक बलाढ्य संस्था निर्माण करायला जाता, त्यावेळेला ह्या जोखमीचं व्यवस्थापन जर उत्तम केलं नाही तर ती गळ्यामधली धोंड बनते. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि विचार करूया ह्या विषयावर अधिक. आता ह्यातला एक महत्वाचा विषय आहे ते म्हणजे फायनान्शियल लिव्हरेज योग्य वेळेला निर्माण केलं पाहिजे. इथे तुम्हाला मी एक साधं उदाहरण देतो की समजा तुमचं मुंबई पुण्यामध्ये तुम्ही एखादं घर 2005 साली घेतलं असेल, त्या सुमाराला 2005-2006च्या सुमाराला, तर तो काळ असा होता की 94-95 सालापासून जी जागांच्या किमतीमध्ये घट होत होती, ती घट होत 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 किमती स्थिरावलेल्या होत्या, खाली आलेल्या होत्या आणि खाली राहिलेल्या किमती खूप काळ राहिलेल्या होत्या. आता त्यावेळेला ज्यांनी घरं घेतली ती सुद्धा कर्ज काढून घेतली, त्यांना प्रचंड फायदा झाला. जेव्हा त्यांनी कर्ज घेतलं तेव्हा त्यांनी फायनान्शियल लिव्हरेज निर्माण केलं. पण 2005-06 नंतर जागांच्या किमती वाढायला लागल्या आणि आपल्याला असं लक्षात येईल की जागांच्या किमती 4-5-6 पट झाल्या, पण त्यांचं काही कर्ज तशा पटीत वाढलं नाही, कर्ज तेवढंच राहिलं. उलट जसं जसं पैसे परत दिले गेले कर्ज कमी होत राहिलं आणि आज ते अतिशय आनंदात असतील ते लोक, कारण त्यांनी योग्य वेळेला कर्ज काढलं होतं. कंपन्यांना सुद्धा हेच बघावं लागतं.
जे मी आता मगाशी सांगितलं ते ऑपरेटिंग लिव्हरेजच्या संदर्भात सांगितलं, पण आता जे सांगतोय ते वेळेच्या संदर्भामध्ये. म्हणजे उदाहरणार्थ आत्ताचा काळ, आपण आता हे ऑगस्ट सॉरी जून 2022 मध्ये आपण हा व्हिडिओ निर्माण करतोय, त्यावेळेला जगामध्ये मंदी येणार की काय असं भीतीचं वातावरण आहे. शेअर बाजार गडगडलेले आहेत, विशेषतः अमेरिकेमध्ये. आता व्याजदर वाढणार अशी भीती आहे. इतर अनेक क्षेत्रामध्ये गडगड आपल्याला दिसते. बिटकॉइन्स प्रचंड घसरलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या धातूच्या किमती घसरलेल्या आहेत, तेल सोडून. असं सगळं आपल्याला चित्र आपल्या समोर आहे. तर अशा वेळेला समजा हीच स्थिती अधिक काळ राहिली आणि याच्यातनं मंदी सदृश खरंच निर्माण झालं, तर अशा वेळेला एखादी कंपनी अक्वायर करणं आणि त्यावेळेला कर्ज घेणं हे फायदेशीर ठरतं. कारण ज्या वेळेला ह्या मंदीचं निराकरण होतं त्यावेळेला विक्री वाढायला लागते आणि नफाही अधिक प्रमाणात वाढतो, जे आपण मगाशी गणित बघितलं होतं. पण जर एखाद्या कंपनीनी सगळीकडे बूम आहे, म्हणजे सगळीकडे आलबेल आहे, सगळीकडे चांगलं आहे, सगळेजण म्हणतात की आता ह्या सारखी कधीच अर्थव्यवस्थेची वाढ थांबणार नाही, ही सतत अशीच होत राहणार, असं जेव्हा चित्र निर्माण होतं त्यावेळेलाच खरं म्हणजे मंदीची बीजं ही पेरलेली असतात आणि तिकडनं घसरायला सुरुवात होते. अशा वेळेला समजा एखाद्या कंपनीने जाऊन दुसरी कंपनी अक्वायर केली आणि त्यात कर्ज काढून केली, तर उद्या जेव्हा ती मंदी त्यांच्यासमोर येणार आहे त्यावेळेला हेच लिव्हरेज त्यांच्या गळ्यामधली धोंड होणार आहे आणि ती कंपनी गडगडायला वेळ आपल्याला लागणार नाही. बऱ्याच वेळेला अशी सगळीकडे आलबेल असल्याचं जेव्हा वातावरण असतं त्यावेळेला लोक गाफील होतात. त्यावेळेला लोकांचे अहंकार वाढलेले असतात, शेअर बाजारामध्ये प्रचंड वाढ झालेली असते. आणखीन ह्या कंपन्यांचे जे उच्चाधिकारी असतात त्यांना आणखीन मोठं होण्याची हाव सुटते आणि अशाच वेळेला अक्षम्य चुका त्यांच्या हातून होतात. त्याच वेळेला ते दुसरी कुठली तरी मोठी कंपनी घ्यायला जातात, त्याच्यासाठी कर्ज काढतात आणि मग जी गडगड सुरू होते, कारण शेवटी कालाय तस्मै नमः, आणि हे चक्राकार जी गती असते अर्थव्यवस्थेची, ते जेव्हा खाली जायला सुरुवात होते त्यावेळेला ही काढलेली कर्ज त्यांच्या गळ्याभोवतीची धोंड होतात. आणि म्हणून फायनान्शियल लिव्हरेज केव्हा निर्माण करावं आणि केव्हा निर्माण करू नये हा सुद्धा एक वेगळा विषय आहे. ऑपरेटिंग लिव्हरेज खूप जास्ती असताना फायनान्शियल लिव्हरेज जास्ती निर्माण करू नये हा दुसरा विषय आहेच, पण त्याचबरोबर योग्य काळी फायनान्शियल लिव्हरेज निर्माण करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून मी मुद्दामून तुम्हाला ते सांगू इच्छितो. म्हणजे उदाहरणार्थ ज्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये कर्ज काढून 2013-14 किंवा त्यानंतर गृहकर्ज घेतली असतील, त्यांना घराच्या किमतींमध्ये फार वाढ झाली नाही असं जाणवलं आणि त्याचबरोबर कर्जाचे मात्र हप्ते भरायला लागले. तर त्यामुळे योग्य वेळ साधणं कर्ज घेताना हे तेवढंच महत्त्वाचं असतं आणि त्याचं भान आपल्याला ठेवायला लागतं. आता गुंतवणूकदार म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे, तर आपल्याला काळजी अशी घ्यायला पाहिजे की ज्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केलेली आहे, समजा त्यांनी कधीतरी अशी चूक केली आणि सगळीकडे खूप अर्थव्यवस्था जोमाने चालू असताना दुसऱ्या एखादी कंपनी घेण्यासाठी प्रचंड किंमत मोजून आणि त्यासाठी जर ते कर्ज काढणार असतील तर आपण त्या कंपनीच्या शेअरमधनं बाहेर पडलं पाहिजे, कारण ती मोठी धोक्याची घंटा असते. आज सगळं छान दिसतंय, उद्या चित्र बदललं जरा सुद्धा की ह्या कंपनीचा शेअर जो आहे तो चांगला गडगडणार आहे. त्यामुळे आपण वेळीच काळजी घ्यायला पाहिजे. या उलट समजा एखादी चांगली कंपनी आहे आणि सगळीकडे मंदीचं वातावरण असताना सगळीकडे आता लोकांना असं वाटतंय की हे अशाच प्रकारची स्थिती वाईट राहणार असं जेव्हा वाटत असतं त्याच वेळेला अर्थव्यवस्थेला उभारी येण्याची बीजं ही नेहमी पेरली जात असतात. आणि अशा वेळेला एखाद्या कंपनीने जाऊन दुसरी कंपनी विकत घेतली आणि भले कर्ज काढून जरी घेतली तरी सुद्धा कालाय तस्मै नमः या न्यायाने त्या कंपनीमध्ये मात्र आपण अवश्य गुंतवणूक करावी, कारण तिकडनं जेव्हा ते चक्र वरती फिरणार आहे त्यावेळेला ह्याच लिव्हरेजचा फायदा आपल्याला आपला नफा हा वेगाने वाढण्यामध्ये होणार आहे. ह्याचंही आपल्याला भान ठेवायला पाहिजे. म्हणून ही दोन्ही प्रकारे हे लिव्हरेज काम करत असतं, त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आता लिव्हरेज आणि शेअर बीटा बीटा ही संकल्पना मी आता खूप तपशिलात सांगत नाही, परंतु थोडक्यात असं सांगतो की बीटा म्हणजे काय. तर आपण बघतो की शेअर बाजाराचा निर्देशांक वर खाली होत असतो, पण प्रत्येक कंपनीचा शेअर काही तेवढ्याच प्रमाणात वर खाली होत नाही. समजा एखाद्या कंपनीचा शेअर हा सातत्याने इंडेक्सच्या तुलनेमध्ये 1.5 किंवा 2 पटीनी हालचाल करत असेल, म्हणजे उदाहरणार्थ इंडेक्स 1% वाढली तर तो 1.5 किंवा 2% वाढतो. इंडेक्स खाली घसरली तर
1% घसरली तर तो 1, 1.5, 2% घसरतो, असं जेव्हा सातत्याने चित्र असतं त्याला हाय बीटा स्टॉक म्हणता येतं. आता ह्याच्यामध्ये माझे इंग्रजीमध्ये व्हिडिओ आहे, फिन डॅश ट्रेनिका ह्या चॅनलवरती तुम्ही बीटा असं जर सर्च केलं किंवा फिन डॅश ट्रेनिका बीटा, तरी तुम्हाला ते बीटावरचे माझे 2 व्हिडिओ मिळतील. तर ते, आणि मी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील ते बीटा व्हिडिओज ची लिंक देतो, तुम्ही अवश्य बघा तुम्हाला जर अधिक तपशिलात अभ्यास करायचा असेल तर. पण थोडक्यात सांगायचं तर की काही कंपन्यांचे शेअर हे हालचालच करत नाहीत, ते लो बीटा म्हणता येतील. काही तर उलट उलटे फिरतात, म्हणजे चक्क जेव्हा निर्देशांक वाढत असतो तेव्हा त्याच्यात घट होत असते, आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे ते निगेटिव्ह बीटा सुद्धा असू शकतात, पण ते फार कमी आपल्याला आढळतात. साधारणपणे हाय बीटा, मीडियम बीटा म्हणजे ज्याचं बीटा हा 1च्या जवळपास असतो, आणि लो बीटा असे आपल्याला बघता येतील. आता त्याचा वापर कसा करायचा आणि लिव्हरेजशी संबंध काय, तर जिथे लिव्हरेज जास्ती असतं सर्वसाधारणपणे किंवा ढोबळमानाने आपल्याला असं म्हणता येईल की तिथे बीटा देखील जास्ती असतो. आणि जेवढं लिव्हरेज कमी असतं तेव्हा बीटा त्याचा कमी असतो, तर म्हणजे त्याची हालचालही कमी असते. तर आता इथे आपण थोडासा असा विचार करू की समजा एखादा हाय बीटा शेअर आहे, तर हाय बीटा शेअरचा आपल्याला फायदा केव्हा करून घेता येतो की जेव्हा मार्केट प्रचंड तुटलेलं आहे, जसं आत्ताचा काळ हा बाजार खाली आलेला असा काळ आहे. अशा काळामध्ये जर तुम्ही हाय बीटा शेअर घेतले तर जेव्हा बाजार रिकव्हर होईल त्यावेळेला तुमच्या वाढीमध्ये हा शेअर बाजारापेक्षा अधिक वाढ तुमच्या शेअरमध्ये होऊ शकते. पण ह्या उलट जेव्हा बाजार खूप चढलेला आहे आणि आता तो तुटण्याची शक्यता आहे, त्यावेळेला हे हाय बीटा शेअर्स तुम्ही पहिल्यांदा विकले पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये होणारी गडगड ही इंडेक्सपेक्षा अधिक होईल. त्यामुळे आपल्याला बीटाचं सुद्धा भान ठेवायला लागतं. आणि म्हणून जिथे लिव्हरेज जास्ती आहे, आता उदाहरणार्थ बँका आहेत, बँकांमध्ये लिव्हरेज आपापच जास्ती असतं, कारण स्थायी स्वरूपाचे दोन्ही प्रकारचे खर्च ज्यांचे जास्ती असतात, कारण ते कर्जाऊ आपल्याकडनं डिपॉझिटच्या स्वरूपामध्ये पैसे घेत असतात, त्यामुळे फायनान्शियल लिव्हरेज त्यांचं आपापच जास्ती असतं, आणि स्थायी स्वरूपाचे खर्च असल्यामुळे तेही लिव्हरेज असतं. त्यामुळे बँका ह्या हाय लिव्हरेज असतात. त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की इंडेक्स गडगडल्यानंतर बँका खूप गडगडतात, किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनी गडगडतात, किंवा पायाभूत साधनामध्ये असलेल्या कंपन्या गडगडतात, कारण त्यांच्या डोक्यावरती कर्ज जास्ती असतात. तर जेव्हा ही गडगड खूप झालेली असते आणि आता बाजार स्थिर होऊन पुन्हा वरती जाण्याकडे असतो, त्यावेळेला हे हाय लिव्हरेज आणि हाय बीटा शेअर हे आपल्या प्रचंड फायद्याचे ठरतात. याचा तुम्ही अवश्य विचार करा. मला असं वाटतं मंडळी, ह्या अर्ध्या तासाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिव्हरेज आणि बीटा या दोन्हीबद्दल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याहून अधिक तपशील तुम्हाला हवा असेल तर माझ्या इंग्रजी व्हिडिओमध्ये अवश्य बघा. खूप खूप धन्यवाद.